तारे जमी पर हा बऱ्याच वर्षापूर्वी आलेला चित्रपट. त्यात शिक्षिकेने वर्गात सर्वांसमोर वाचायला सांगितल्यावर प्रचंड घाबरलेला, "लेटर्स आर डान्सिंग" असं सांगणारा आणि नंतर शिक्षिका ओरडल्यावर अतिशय अपराधी वाटणारा, डिस्लेक्सिया असणारा ईशान पाहताना आजही डोळ्यात पाणी येतं. वाटतं, की पालक, शिक्षक हे मुलांना कधी समजून घेतील? सगळ्यांच्या दृष्टीने केवळ परीक्षा, मार्क्स आणि अभ्यासात कामगिरी करून दाखवणं कितपतच आपल्या मुलाचं अस्तित्व आहे का? आपल्या मुलाची इतरांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या मुलासोबत तुलना करणं कधी थांबेल? प्रत्येक मूल वेगळं असतं, खास असतं आणि मुख्य म्हणजे ते जसं असेल ते आपलं असतं, याचा विनाअट स्वीकार आपण कधी घेणार? सर्व मान्य वर्तणूक असलेल्या, उच्च बुद्धिमत्ता असलेल्या मुलांकडून पण हवे तसे मार्क न मिळाल्यावर होणारा सो कॉल्ड अपेक्षाभंग पालकांना सहन होत नाही, तिथे लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या मुलांच्या कामगिरीमुळे होणाऱ्या पालकांच्या अपेक्षाभंगाबद्दल काय बोलावं? लर्निंग डिसॅबिलिटी, अध्ययन अक्षमता. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउंसलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. अध्ययन अक्षमता हा विकार मुलाचा मेंदू बाह्य जगातून कशी माहिती घेतो, त्यावर कशी प्रक्रिया करतो आणि ती माहिती कशी वापरतो यावर ठरतो. ज्याचा प्रभाव सामान्यतः मूल कसं वाचतंय, लिहितंय, गणित कसं पार पाडतंय याच्यावर पडतो. अध्ययन अक्षमता बुद्धिमत्तेवर परिणाम करत नाही आणि ते बौद्धिक अक्षमतेपेक्षा संपूर्णपणे वेगळं आहे. आणि बौद्धिक अक्षमता म्हणजे इंटलेक्चुअल डिसॅबिलिटी याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये विस्ताराने बघणार आहोतच. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? तर या लोकांना अभ्यास करताना म्हणजे काही शिकताना, अध्ययन करताना विशिष्ट समस्या येतात. परंतु त्यांचा बुद्ध्यांक म्हणजे आय-क्यू सरासरी किंवा त्याहूनही अधिक असू शकतोच ना. पण भाषा, शब्द, आकडे याचं आकलन होण्यामध्ये त्या मुलांना अडचणी जाणवतात. साहजिकच बहुतेकांना शाळेच्या सुरुवातीलाच याची लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे जेव्हा शाळांमध्ये मुलं जायला लागतात म्हणजे अगदी लहानपणी. परंतु बऱ्याच पालकांना ही दिसणारी लक्षणं किंवा मुलाचं असं वागणं हा त्याचा दोष नव्हे, तर आपण लक्ष देण्याची गरज आहे हे कळत नाही. ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी आहे, ज्यामध्ये अध्ययनाच्या वाचन, लेखन आणि गणित या 3 प्रमुख क्षेत्रांपैकी एकामध्ये काहीतरी गडबडलेलं असतं. मुख्य 3 प्रकार येतात. त्यात अधिक प्रमाणात आढळून येतो तो डिस्लेक्सिया, वाचन अक्षमता. डिस्लेक्सिया यात शब्द आणि भाषेशी संबंधित कार्य मेंदूला सामान्य पद्धतीने करणं कठीण असतं. मेंदूला लिखित शब्दांवर प्रक्रिया करण्यात खूप व्यत्यय येतो किंवा कठीण जातं. ही भाषा बोलताना काहीच प्रश्न येत नाही. पण अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, यमक जुळवणं, नवीन शब्द तयार करणं इत्यादी बाबींमध्ये त्यांना समस्या उद्भवतात. मग उलटी-सुलटी किंवा जी अक्षरं मिरर इमेज सारखी आहे त्याच्यात गोंधळ होतो. संग्रह वाढवणं, हातात पेन्सिल नीट न धरता येणं, काही संकल्पनांचा विचार न करता येणं, स्पेलिंग न समजणं, अक्षरांच्या समूहाचा अर्थ किंवा एखाद्या गोष्टीमध्ये असलेला सिक्वेन्स, क्रम न समजणं, असं दिसून येतं. साहजिकच डिस्लेक्सिया असलेल्या ईशानला जर सर्वांसमक्ष वर्गात वाचायला सांगितलं, तर त्याचा डी आणि बी, क्यू आणि पी याच्यामध्ये गोंधळ उडतो आणि मग त्याला ती अक्षरं नसताना दिसतात. पण तो अभ्यास करत नाही याच्यासाठी त्याची रवानगी थेट बोर्डिंग स्कूलला केली जाते. म्हणजे मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याला काहीतरी येत नाही, ह्या एका गोष्टीने किती कायमस्वरूपीची इजा आपण करत असतो, हे त्या सुजाण पालकांना दिसत नाही किंवा कळत नाही. पण डिस्लेक्सियाची खासियत अशी आहे, की ही मंडळी आर्टिस्ट असण्याची खूप शक्यता असते. म्हणजे कुठल्यातरी कलेमध्ये त्यांना गती असण्याची शक्यता खूप असते. अध्ययन अक्षमतेचा प्रकार म्हणजे डिस्ग्राफिया. यात विचारांना लेखी स्वरूपात भाषेचा वापर करीत मांडण्याची म्हणजे लिहिण्याची क्षमता थोडी कमी असते. विचार किंवा संकल्पना समजली असते, पण हस्ताक्षर, शुद्धलेखन यात ते कमी पडतात. मग अनेकदा सूचना देऊनही, व्यवस्थित शिकवूनही अक्षरांना लिहिणं
हे त्या मुलांसाठी आणि त्यांनी लिहिलेली अक्षरं वाचणं, हे वाचणाऱ्यांसाठी खूप कठीण असतं. त्यामुळे किंवा ते एक प्रकारे आव्हानच असतं. त्यामुळे ते उत्तर त्यांना येत असूनही आणि त्यांनी जमेल तसं लिहूनही त्यांना गुण मिळत नाहीत. व्याकरण किंवा लिहिण्याची गती ह्याच्यातही काहीतरी कमी-जास्त होतंच. तिसरा प्रकार जो आहे तो डिस्कॅल्क्युलिया. संख्या आधारित अक्षमता, म्हणजे गणित समजून घेण्याची अक्षमता. मग अंकांची चढती-भाजणी, उतरती-भाजणी हे समजत नाही, जमत नाही. अंक मोजणं, पाढे याच्यात खूप संघर्ष करावा लागतो. आणि भाषा असलेले गणितं म्हणजे वर्णन केलेले गणितं तर फारच कठीण. कारण आधीच ते लिहिलेलं काय आहे भाषा, ते समजून घेऊन मग त्याला अंकांमध्ये मांडायचं म्हणजे संकटच. मग 3 आणि 6, 6 आणि 9 ह्याच्यातही गोंधळ होतो. आता विचार करा, की लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या मुलाला पालक आणि शिक्षक किती नकोजीव करत असतील. म्हणजे जणू एक प्रकारे त्यांचा खरं ना मानसिक छळच होत असतो. तसं पाहिलं तर कुठल्या मुलाला सगळ्यांसमोर रागवलेलं, त्याला कमी मार्क मिळालेलं आवडणार असतं. म्हणजे त्यांचं असं वागणं हे काही मुद्दाम होत नाही ना. पण मुलाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तो असा का वागतो? हे समजून घेतल्याच येत नाही. ते मूल अभ्यास करत नाही, हस्ताक्षर वाईट आहे, लक्षात राहत नाही, आळशी आहे, लक्ष द्यायला नको, नाटकं करायला पाहिजे, जबाबदारीची कशी जाणीव नाही, बाकी सगळं कळतं, मग हे कसं कळत नाही? अशाच वाक्यांचा त्यांच्यावरती मारा सुरू असतो. डिस्लेक्सिया किंवा बाकी लर्निंग डिसॅबिलिटीजमुळे त्या मुलाची सर्वाधिक हानी काय होत असेल, तर पालकांकडून किंवा शिक्षकांकडून मुलाची शैक्षणिक क्षमता आणि शैक्षणिक कामगिरी याच्यात होणारी गल्लत. म्हणजे तो चांगलं करू शकत नाही म्हणजे त्याला चांगलं येत नाही. ह्याच्यात ती गल्लत केली जाते. मग त्याची अक्षरं चांगली नाही, त्याला शब्द पटकन ओळखता येत नाही, वाचता येत नाही, अक्षरांमध्ये गडबड होते म्हणजे तो हुशार नाही, ढ आहे, नालायक आहे, आळशी आहे, असे निष्कर्ष काढले जातात. पालकांचा सारखा ओरडा खावा लागतो. मित्रमंडळी, भावंड चेष्टा करतात. शिक्षक शिक्षा करतात, सर्वांसमक्ष अपमान करतात आणि त्यामुळे दुखावलेल्या या मुलांना शाळा बुडवावीशी वाटते, गृहपाठ करावासा वाटत नाही. जोराने म्हणजे सगळ्यांसमोर असं अलाउड जोराने वाचायला आवडत नाही. स्वतःचा राग येतो, जगाचा राग येतो, स्वतःला कमी लेखणं सुरू होतं आणि परिणामी आत्मसन्मान चांगलाच खालवतो. पालकांकडून आणि शिक्षकांकडून जर हेच सारखं कानावर पडत असेल, तर आपण आपल्या पालकांना नको आहे. त्यांना आपली लाज वाटते. आपल्या शिक्षकांना आपण आवडत नाही. आपण तर इतके प्रयत्न करतो. मग काय आपलं नेमकं चुकतंय, की ते सगळ्यांसमोर आपला अपमान करतात, ओरडतात. याचा अर्थ आपण वाईट आहोत किंवा वाईट असलो पाहिजे. असे विचार त्यांच्या मनात नक्कीच येत असतील ना. म्हणजे किती मानसिक आघातामधून ही मुलं जात असतील. खरं पाहता अध्ययन अक्षमतेसोबत जन्माला येणं, हा त्या मुलांचा दोष आहे का? जे फॅमिली हिस्ट्री ही पण येतेच ना किंवा त्या बाळाच्या म्हणजे बाळ गर्भावस्थेत असताना मातेने केलेली व्यसनं, दारू, ड्रग्ज किंवा या सगळ्यांचा त्या बाळाच्या मेंदूवर होणारा परिणाम, मिळालेले म्हणजे अपुरे पोषण किंवा प्रसूती दरम्यान झालेली, नंतर झालेली ब्रेन इंजुरी अशी कुठलीही कारणं जबाबदार असू शकतात. मग त्या मुलांना शिक्षा कशाला? पालकांच्या, शिक्षकांच्या अज्ञानाची, त्यांच्या भावनाशून्यतेची शिक्षा दुर्दैवाने तारे जमी पर मधल्या ईशानसारख्या निष्पाप आणि निरागस मुलांना मिळते तेव्हा खरंच वाईट वाटतं. म्हणजे मुलाच्या विकासात किंवा शैक्षणिक कामगिरीत जर काही बदल आणि मंदगती जर आढळली, तर बालरोग तज्ञ किंवा चाइल्ड सायकॉलॉजिस्टकडे जायला हवं. ते बाळाचं निरीक्षण करून, तपासण्या करून, प्रश्न विचारून, कौटुंबिक माहिती विचारून निदान करतात आणि जितक्या लवकर आपल्याला हे करता येईल तितकं चांगलं. कारण पालकांचा जर खंबीर आधार, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक वातावरण मिळालं, तर त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि ते ह्या सगळ्यावर सहज मात करतात. थॉमस एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन, टॉम क्रूज, अभिषेक बच्चन ही नावं ऐकल्यावर जेव्हा त्यांनाही डिस्लेक्सिया सारखी लर्निंग डिसॅबिलिटी होते, हे जेव्हा कळतं तेव्हा ही डिसॅबिलिटी नसून विशेष एबिलिटी आहे यावर विश्वास ठेवावासा वाटला. हे जरी पटलं किंवा शैक्षणिक क्षमता आणि कामगिरी ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत आणि आयुष्य आनंदाने जगण्यासाठी वेगळ्या स्किल्सची आवश्यकता आहे. एवढं जरी लक्षात आलं ना, तरी आजचा व्हिडिओ सार्थकी लागला असं वाटेल. तेव्हा असंच काही महत्त्वाचं जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सायकॉलॉजी संडेजला आणि जितक्या लोकांसोबत शेअर करता येईल तितक्यांसोबत हा व्हिडिओ आणि हे चॅनेल शेअर करा. सो स्टे ट्यून्ड एंड थँक्स फॉर वॉचिंग.